अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। स्वामी कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जाऊ ही स्वामी आईचरणी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते। आज म्हणजे बघा, आपण स्वामीवरती विश्वास ठेवल्यावर अशक्य ही शक्य करतील स्वामी हे म्हणतात। त्याची वेळोवेळी प्रचिती ही खूप खूप आलेली आहे। सर्वप्रथम दादा तुमचे खूप खूप म्हणजे आभारी आहे की तुम्ही मला त्या योग्य समजलं की तुमचा अनुभव मी सांगावा अशी तुमची इच्छा आहे। तर एका दादांचं म्हणजे आमच्या इथेच एक दादा राहतात, त्यांचा हा अनुभव आहे। त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही म्हणजे हा अनुभव सांगा म्हणून। तर त्यांचा असा अनुभव आहे की बघा, त्यांनी काय केलं होतं की आपल्या खूप अभ्यास केला होता आणि ते महाराजांचे खूप म्हणजे सेवेकरी आहे, नित्य सेवा करतात वगैरे। तर एक दिवस काय झालं म्हणे की मी खूप अभ्यास करत होतो, पण आहे ना मी ज्यावेळेस हे करायला गेलो म्हणे कॅफेमध्ये गेलो, फॉर्म भरला, पण माझे काही डॉक्युमेंट नव्हते म्हणे, त्यामुळे मी फॉर्म भरायचा ठेवला म्हणे आणि डॉक्युमेंट येईपर्यंत आणि डॉक्युमेंट माझे आले, पण आहे ना त्या लास्ट डेट होती म्हणे फॉर्म भरण्यासाठी, माझी लास्ट डेट होती। फॉर्म भरण्याची लास्ट डेट असल्यामुळं मग डॉक्युमेंट आले, पण मग ते त्यांच्या म्हणजे ते फॉर्म भरला त्यांनी, पण काय झालं की त्यांचं पेमेंट करायचं लक्षातच राहून गेलं, पेमेंटच नाही केलं। ते काहीतरी एरर येत होती, त्यामुळे ते पेमेंटच केलं नाही त्यांनी, ते फॉर्म भरलाच गेला नाही, सबमिटच झालं नाही। तर मग ज्या दिवशी लास्ट डेट होती दुसऱ्या दिवशी, तर ते त्यांच्या अचानक लक्षात आलं की आपण पैसे भरले नाही आणि फॉर्म तर आपला भरला गेलेला नाही। 4 वाजता क्लास सुटल्यानंतर ते त्यांच्या लक्षात आलं। ते 4 वाजता धावत पळत कॅफेमध्ये गेले। कॅफेमध्ये गेल्यानंतर तर बघितलं तर जी साईट म्हणजे 12च्या नंतर बंद होत असती, तर ती साईट त्यांनी सांगितलं की क्लोज झालेली आहे म्हणे। असं म्हटल्यावर त्यांना तर खूप टेन्शन आलं, आता काय करावं, तर म्हणजे रडू पण येत होतं। ते म्हणे खूप खूप रडू येत होतं की एवढा अभ्यास केलाय आणि एवढा म्हणजे आपला पोलीस भरतीचा पेपर होता वाटतं त्यांचा, आपले दारूबंदीचा पेपर होता, तर एवढा अभ्यास केलाय म्हणे। महाराज तुम्हाला तर सर्व माहिती आहे माझी परिस्थिती आणि माझा अभ्यास सर्व तुम्ही तर बघता, ते सरळ म्हणजे रात्रभर ते म्हणे मला झोपच आली नाही, मी कंटिन्यू महाराजांकडं बघत होतो, म्हणजे डोळ्याला डोळाच लागत नव्हता। महाराजांचं कंटिन्यू नामस्मरण चालू होतं आणि खूप महाराजांना विनंती करत होती, महाराज माझं असं काय चुकलं, मी असं काय पाप केलं की असं म्हणजे माझ्याकडनं असं झालं, तुम्ही असं कसं केलं म्हणे स्वामी, असं तो कंटिन्यू रात्रभर ते दादा असे महाराजांना बोलत होते। तर दुसऱ्या दिवशी ते केंद्रामध्ये गेले, श्रीफळ खडीसाखर हे घेऊन महाराजांपुढे गेले आणि तिथं पण ते खूप रडले आणि महाराजांना विनंती केली की स्वामी तुम्हाला सर्व माहीत आहे, मी तुमचा छोटासा सेवेकरी बाळ आहे म्हणे, स्वामी प्लीज स्वामी काही पण करा म्हणे आणि माझा हा फॉर्म तुम्हाला आता सबमिट करायचा आहे, कसा करायचा आहे ते तुम्ही बघा म्हणे, पण मला आता काही सांगू नका स्वामी, मी जर तुमची खरंच मनापासून सेवा केलेली असेल आतापर्यंत तर प्लीज माझा हा फॉर्म तुम्ही मला भरून द्या, कसा भरते बघा। त्यांनी स्वामींना अशी विनंती केली, नारळ श्रीफळ ठेवलं, घरी आले। त्यानंतर संध्याकाळी त्यांना कॅफेवाल्याचा अचानक कॉल आला 5 वाजता की दादा म्हणे साईट ओपन झाली आहे म्हणे, आणि ओपन झाली असं म्हटल्याबरोबर तर म्हणजे त्यांनी सर्व पेमेंट केलं, सर्व फॉर्म भरून सबमिट केलं। त्यांनी असं कॉल आल्याबरोबर की साईट ओपन झाली, त्याने लगेच दादाने त्यांच्या मित्राला कॉल केला की साईट ओपन झाली, तुझा फॉर्म तू भर म्हणे। तो त्यांचा मित्र जेव्हा गेला कॅफेवरती तर बघितलं तर त्यांनी सांगितलं की साईट क्लोज झाली म्हणे, नाही म्हणे ओपन नाही, कोणी सांगितलं म्हणे तुम्हाला की साईट चालू आहे म्हणून। असं म्हटल्यानंतर ते म्हणजे त्याचा मित्रच फोन आला का तू काही पण सांगतो म्हणे, कुठं साईट ओपन झाली म्हणे, त्यांनी तर सांगितलं नाही ओपन। असं म्हटल्यानंतर मग ते कॅफेत गेला, बघितलं पण याचा फॉर्म म्हणजे सबमिट झाला, भरला पण सर्व झालं, ते दादा खूप खुश झाले। पण कॅफेवाल्यांनी सांगितलं की तुझा फॉर्म भरलाय म्हणे, पण खूप शेवट भरलाय, मला माहित नाही म्हणे तुझं हॉल तिकीट येईल का नाही येईल म्हणून, असं त्यांनी सांगितलं। पण ते म्हण नाही, माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे, स्वामींनी आता माझा फॉर्म भरलाय ना म्हणे, तर हॉल तिकीट पण येणार म्हणजे येणार, असा इतका दृढ त्यांचा स्वामींवरती विश्वास होता।
आणि बघा 8 दिवसांनीच त्यांचं हॉल तिकीटसुद्धा आलं. म्हणजे बघा, महाराजांना अंतःकरणापासून बोलल्यानंतर त्यांना यावंच लागतं. महाराजांचा शब्द महाराज कधीच खोटा करत नाही. फक्त आपल्याला त्या भावनेने त्यांच्यापर्यंत जायचं आहे. महाराज नेहमी सांगता, हम गया नाही जिंदाईची प्रचिती क्षणोक्षणी प्रत्येकालाही महाराज देत असतात. फक्त आपली सेवा तशी झाली पाहिजे. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की सांगा, तर कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, असाच भेटूया एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.